पण एक असं निदर्शनास येतो की हे ऑनलाईन फ्रॉड करणारे हे जास्त करून सॉफ्ट टार्गेट हे महिलांना करतात. मग महिलांनी यावर काय खबरदारी घेतली पाहिजे? मी ते एवढा टाकला, असं झालं तसं झालं. मी महिलांना सांगतो, आयुष्यात तुम्ही या लोकांपासून दूर राहा. दूर याच्याकरता दूर कसं राहता येईल? दूर राहण्याकरता तुम्हाला अभ्यास पाहिजे. तुम्हाला काही लोक सांगणार मी इकडे पैसे टाकले एवढे वाढले, पण तुम्ही विचार करा की पैसा ठेवल्यानंतर योग्य ठिकाणी त्याची गुंतवणूक झाली पाहिजे. तुम्हाला काही दिवसांपूर्वी माहिती आहे टोरस कंपनी अशीच आली, अनेक लोकांचे मेहनतीचे पैसे घेऊन गेले. मी महिलांना एक सांगणं आहे की मी पैसा गुंतवताना हे जे इन्फ्लुएन्सर आहेत, हे जे सल्ले देतात यांचं ऐकून. पैसा गुंतवताना तुम्ही SIP हे फार प्रोटेक्टेड वे आहे, आणि या SIP मध्ये पैसे गुंतवताना तुम्ही सुद्धा कोणाकडे बँकेमध्ये जा, ज्या ऍसेट मॅनेजमेंट कंपनी आहेत त्यांच्याकडे जा. तुम्ही कोण सांगतं म्हणून गुंतवणूक करू नका. तर कोण सांगतं म्हणून गुंतवलं आणि तुमचे पैसे डुबले तर ते काही देणार नाही त्यांच्या खिशात. आणि त्यामुळे महिलांना एकच माझं सांगणं आहे, पैसा गुंतवताना SIP जो प्लॅटफॉर्म आहे, कारण तिथे आपल्याला डोकं चालवायचं नाही. ऍसेट मॅनेजमेंट कंपनी आहे, तुमचा पैसा घेणार, कुठे गुंतवायचं दे डिसाईड. आणि त्यामुळे मला महिलांना एकच सांगायचं, तुम्ही स्टॉक मार्केटमध्ये पैसे गुंतवणं तुम्हाला कळणार नाही. मार्केट होलॉटॉइल आहे, आणि असं म्हणतात यू शुड नॉट कीप ऑल द एग्स इन वन बास्केट.